सुस्वागतम. आज मला खूप आनंद होत आहे. मी आज तुमच्या सगळ्यांची आभारी आहे. आज माझ्या आईला जाऊन 51 वर्ष पूर्ण झाली आणि तिचा गीतांचा कार्यक्रम ती ह्या जो देवळात येत होती रोज पेढा ठेवायला, त्याच देवळात हा कार्यक्रम होतो ह्याचा मला मनस्वी आनंद झाला आहे. आणि ह्या पुणे लोकांचे सगळ्यांचे मी आभार मानते, कारण त्यांनी मला उत्सुकता म्हणजे हा कार्यक्रम करायला तयारी झाले. त्यांच्याबद्दल आणि देवळाबद्दल मला खूप आभार मानायचे आहेत. म्हणून मी हा आनंद व्यक्त करताना म्हणून तुमच्याशी सगळ्यांशी श्रोत्यांशी बोलत आहे. नमस्कार. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आज सुवर्ण योग आहे. आज दुपारी अयोध्या इथं प्रभू श्रीराम मूर्तींची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केली जाणार आहे. संपूर्ण जग आज राममय झालं आहे. आपणही ह्या अपूर्व सोहळ्यात सहभागी होऊया. श्रीरामचंद्रांच्या जयघोषानं आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया. बोला सियावर रामचंद्र की जय, सियावर रामचंद्र की जय, सियावर रामचंद्र की जय. आजच्या या सुधा रामायण कार्यक्रमास आपणा सर्व श्रीराम भक्तांचं मनपूर्वक स्वागत. कैलासवासी सौ विमल मुरलीधर जोशी यांचा 1933चा जन्म. सामान्य गृहिणी असून समृद्ध संस्कार आणि ईश्वरी स्पर्श असलेल्या त्यांच्या प्रतिभासंपन्न लेखणीतून सुधा रामायण हा ग्रंथ सिद्ध झाला. श्रीरामाचं चरित्रातील प्रसंग वर्णन करणारी 92 गीतं या ग्रंथात अवतीर्ण झाली. कैलासवासी विमलताई 1973 साली त्यांच्या वयाच्या 40व्या वर्षी निधन पावल्या. पण आज त्यांनी रचलेल्या सुधा रामायण या 92 गीतांच्या रूपानं त्या उपस्थित आहेत. आज आपल्यात त्यांचे पती 94 वर्षाचे श्री मुरलीधर पंत जोशीही उपस्थित आहेत. हे अगदी किती मोठं भाग्य आहे. त्यांचे चिरंजीव नरेंद्र मुरलीधर जोशी यांनी सुधा रामायण ग्रंथरूपात 14 मार्च 2021 रोजी प्रकाशित केलं. त्यावेळी आम्हास त्या 92 गीतांपैकी 7 गीतं संगीतमय स्वरूपात सादर करण्याची त्यांनी संधी दिली होती. तोच सुधा रामायण कार्यक्रम पहिला प्रयोग होता आमचा. त्यानंतर सुधा रामायणातली आणखीन काही गीतं बसवून आम्ही 12-13 गीतांचा असा पूर्ण कार्यक्रम केला. तो श्रोत्यांच्या पसंतीस उतरला. आज अयोध्या इथं होत असलेल्या श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या मंगलदिनी आम्हास सुधा रामायण या कार्यक्रमात 9 गीतं सादर करण्याची संधी मिळते आहे. हे आमचं खूप मोठं भाग्य आहे. या कार्यक्रमात गीतांचं गायन करणार आहेत आसावरी गुणे करमरकर, नारायण गुणे, आणि हार्मोनियमची साथ मी सुनीता गुणे, तबल्याची साथ दीपक पायगुडे, व्हायोलिनची साथ उमा जटार आणि तालवाद्यांची साथ मंगल पंडित. कार्यक्रमाची सुरुवात कैलासवासी विमल जोशी रचित गणेश आणि सद्गुरू वंदनानं होती. विघ्ननाशा श्री गणेशा सद्भावे तुझ वंदिते स्फूर्ती दे आम्हा राम तनये भावे वन
सुधा रामायणाच्या कवयित्रीनं हे पहिलं गीत सर्व श्रीराम भक्तांना अर्पण केलं आहे. आदर्श बंधू, आदर्श सुपुत्र, पती, आदर्श मित्र, आदर्श सहकारी असे हे आदर्श राजा आहेत. म्हणून श्रीराम हे सर्वांना सर्व काळी वंदनीय आहेत. श्रीराम 14व्या वर्षाचे वनवासात दुष्ट शक्तींचा पराभव करून अयोध्येस परतले. तो दिवस म्हणजे गुढीपाडवा. आज 500 वर्षाच्या वनवासानंतर अयोध्या इथं श्रीराममूर्तींची प्राणप्रतिष्ठा होती. त्या श्रीरामांनी आम्हाला सत्पथ दाखवावा, आमच्या मनात परोपकारी वृत्ती निर्माण व्हावी, आमच्या अंगी शत्रूंचा निपात करण्याची शक्ती प्राप्त व्हावी, आम्हास नेहमी रामभक्तांची संगती लाभावी अशी आपणा सर्व रामभक्तांना शुभेच्छा करते. रामभक्तांची ही इच्छा व्यक्त करते आणि श्रीराम भक्तांना अर्पण केलेलं हे गीत आता सादर करीत आहे आसावरी करमरकर. धन्यया जगती तेची जन, धन्यया जगती तेची जन, अर्पिती श्रीरामा जीवन, अर्पिती श्रीरामा जीवन. धन्यया जगती तेची जन, अर्पिती श्रीरामा जीवन, अर्पिती श्रीरामा जीवन. सर्वाभूती राम पाहती, सकला ते सत्पथ दाखविती, परदुःखा पाहता लोचनी, परदुःखा पाहता लोचनी, दात तसे जीवन, अर्पिती श्रीरामा जीवन, अर्पिती श्रीरामा जीवन. सुखवाया ते सज्जन दुर्जन, सुखवाया ते सज्जन दुर्जन, प्रसंगी करीती ते प्राणार्पण, प्रसंगी करीती ते प्राणार्पण. तृषाश्रमविते देऊन सकला, तृषाश्रमविते देऊन सकला, नदी असे जीवन, अर्पिती श्रीरामा जीवन, अर्पिती श्रीरामा जीवन. परोपकार व्रत असी धारी, राम भक्त है सदा स्वीकार.
अयोध्येचे राजा दशरथ शिकार करण्यासाठी अरण्यात गेले होते. राजास बुडबुड असा आवाज ऐकू आला. लक्षवेधी राजाला, दशरथाला असं वाटलं की कोणी श्वापद पाणी पिण्याला आलाय. त्यानं बाण सोडला. तो मातापित्यांसाठी कमंडलूतून पाणी आणण्यासाठी आलेल्या श्रावणबाळाला लागला. श्रावणानं तो पाणी भरलेला कमंडलू मातापित्यांना द्यावा अशी राजाला विनंती केली आणि आपले प्राण सोडले. श्रावणाची हत्या झाली हे समजतात श्रावणाचे मातापिता दुःखसागरात बुडाले. त्यांनी दशरथ राजास तुझा शेवटही पुत्र शोकानंच होईल असा शाप दिला. राजा दशरथास नकळत घडलेल्या पापाचं अतीव दुःख झालं. पण निपुत्रिक राजा दशरथास विचार करता हा शाप नाही आहे तर हे वरदानच आहे असं वाटायला लागलं. का तर त्या शापाची पूर्ती होण्यासाठी मला नक्की पुत्र होणार. हा जणू त्या शापातून दशरथाला मिळालेलं हेच जणू वरदान होतं असं समजून, त्यामुळं हा शाप नव्हे वरदान आहे. हे गीत सादर करत आहेत नारायण गुणे. शाप नवे वरदान हा, शाप नवे वरदान हा, अवचित झाला लाभ होईल, अवचित झाला लाभ होईल, पुत्र प्राप्ती मजला. शाप नवे वरदान हा, शाप नवे वरदान हा. पुष्पविरहित पवन माझे बहरी सत्वरी फुले, दरवळे गंध हा सदनी बाललीले. शापे पुरविली मनीची आस, शापे पुरविली मनीची आस, शाप नवे वरदान हा, शाप नवे वरदान हा. तममय माझे जीवन जरी हे उजळी तारका प्रभे, मोद प्रकाशे प्रफुल्ल जीवन शापे या लाभे. होतो भावी सुखाचा भास, होतो भावी सुखाचा भास, शाप नवे वरदान हा, शाप नवे वरदान हा. निरस जीवनी माझ्या अमृत ओतियले जणुआ, सौख्य काल हा समीप पाते झाले शापे का, झाले दुःख निवारण शाप नवे वरदान हा, शाप नवे वरदान हा. अवचित झाला लाभ होईल, अवचित झाला लाभ होईल, पुत्र प्राप्ती
मजला शाप नवे वरदान हा शाप नवे वरदान हा वरदान हा वरदान हा कुलगुरू वशिष्ठ यांच्या आज्ञेवरून राजा दशरथानं यज्ञपुरुषानं दिलेलं पायस तिन्ही राण्यांना सेवन करण्यास दिलं. कौसल्या, सुमित्रा, कैकेयी या तिन्ही राण्या गर्भवती झाल्या. कौसल्येनं एका पुत्रास, सुमित्रेनं 2 जुळ्या पुत्रांना आणि कैकेयीनं एका पुत्रास जन्म दिला. कालांतरानं त्यांचं श्रीराम, लक्ष्मण, शत्रुघ्न आणि भरत असं नामकरण झालं. रामजन्म हा एक अपूर्व योग होता. श्रीराम यांनी त्यांच्या गुणकर्तृत्वानं सिद्ध केलं की ते जणू परब्रह्मच होते. म्हणून त्यांचा जन्मोत्सव आपण मोठ्या धामधुमीनं साजरा करतो. कवयित्रीला राम जन्माचं वर्णन हे म्हणजे परब्रह्म अवतरले असंच वाटतंय आणि म्हणून हे गीत आता ऐकूया. भारतभूमी धन्य आमुची हेच सुखाचे धाम, येथ अयोध्यापुरी जन्मले परब्रह्म श्रीराम, परब्रह्म श्रीराम. चैत्र मासी शुद्ध नवमी दिनी माध्यानी रवी वैकुंठीचे परब्रह्म हे अवतरले या भूमी. भरतभूमी धन्य अमुची हेच सुखाचे धाम. येथ अयोध्यापुरी जन्मले परब्रह्म श्रीराम, येथ अयोध्यापुरी जन्मले परब्रह्म श्रीराम. धन्य माऊली कौसल्या, धन्य पिता दशरथ, त्रिभुवन चालक पुत्र लाभला धन्य मायतात. कोटी आले धन्य चाहले अंगी खेळे राम, कोटी आले धन्य चाहले अंगी खेळे राम. हे अयोध्यापुरी जन्मले परब्रह्म श्रीराम, येथ अयोध्यापुरी जन्मले परब्रह्म श्रीराम. रक्षण करण्या साधुजनांचे, हरण्या ते दुर्जना, हरण्या ते दुर्जना. धर्म रक्षण्या अयोध्येत या येत देवलाणा, येत देवलाणा. राम जन्मता हर्ष धरेते साध्या मनका, राम जन्मता हर्ष धरेते साध्या मनका. एक अयोध्यापुरी जन्मले परब्रह्म श्रीराम, येथ अयोध्यापुरी जन्मले परब्रह्म श्रीराम. पुष्पवृष्टी गगनातून सूर अर्पितात भूवर. हृदयोत्पल हे प्रफुल्ल झाले येत आहे रघुवीर. एकच घुमला नाद चौकडे, एकच रघुवीर नाम. एकच घुमला नाद चौकडे, एकच रघुवीर नाम. येत अयोध्यापुरी जन्मले परब्रह्म श्रीराम,
येत अयोध्यापुरी जन्मले परब्रह्म श्रीराम. साध्य कराया ब्रीद आपुले भूवरी अवतरले, भूवरी अवतरले. परब्रह्म हे निराकार परिसुदिनी साकारले, सुदिनी साकारले. बालरूपे येत नांदड्या आला सुख विश्राम, बालरूपे येत नांदड्या आला सुख विश्राम. येत अयोध्यापुरी जन्मले परब्रह्म श्रीराम. येत अयोध्यापुरी जन्मले परब्रह्म श्रीराम. परब्रह्म श्रीराम. परब्रह्म श्रीराम. श्रीराम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न कलाकलानं मोठे होऊ लागले. कालांतरानं सीता स्वयंवरात श्रीरामांनी शिवधनुष्य मोडलं आणि तो पण जिंकला. त्यानंतर रामाचे सीतेशी, रामांच्या भावांबरोबर सीतेच्या भगिनींशी विवाह झाले. काही काल आनंदात लोटला. वृद्ध दशरथ राजाला वाटलं आता श्रीरामांना राज्याभिषेक करावा. कुलगुरू वशिष्ठ यांच्या आज्ञेनुसार अयोध्या नगरीत राज्याभिषेकाची तयारी चालू झाली. त्या आनंदाचं वर्णन आता निवेदक करतायत. राज्याभिषेका श्रीरामाते आनंदी आनंदगडे, आनंदी आनंदगडे. सुवर्ण घटिका समीप पाते गंध दरवळे चहूकडे. राज्याभिषेका श्रीरामाते राज्याभिषेक. आनंदगडे राज्याभिषेका श्रीरामाते आनंदी आनंदगडे. आनंदी आनंदगडे, आनंदी आनंदगडे. जानकी सवे श्री रघुनंदन भूषवितीर उद्या सिंहासन. जानकी सवे श्री रघुनंदन भूषवितीर उद्या सिंहासन. भाग्ये पाते हा मंगल दिन अयोध्यापुरी जन शिंपडती कुंकुम मिश्रित द्वारी सडे. आनंदी आनंदगडे, आनंदी आनंदगडे. आनंदी आनंदगडे, आनंदी आनंदगडे. सुखात डुबती देवी माता आनंदाश्रूयेति दशरथा. सुखात डुबती देवी माता आनंदाश्रूयेति दशरथा. श्रीरामा ते राज्य अर्पिता भाग्या पार न म्हणे भूपती. आता काय कमी पडे. आनंदी काय आनंदगडे, आनंदी आनंदगडे. आनंदी आनंदगडे. आनंदी आनंदगडे. अयोध्यापुरी उल्हसित ती तरुवर डुलती पक्षी गाती. अयोध्यापुरी उल्हसित ती तरुवर डुलती पक्षी गाती. प्रफुल्ल सुमने द्रुमी बहरती मोद सागरी अयोध्यापुरी. ठाव सुखात न दुःख दडे. आनंदी आनंदगडे. आनंदी आनंदगडे. आनंदी आनंदगडे. आनंदी आनंदगडे. अयोध्या राम शासिता दशरथा सवे सुख विभारता. वाहती लई
पुरी सुख सरिता मग्न अयोध्यापुरी आनंदी ज्ञात न भविष्य न पुढे घडे ज्ञात न भविष्य पुढे घडे आनंदी आनंद 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 घडे. श्रीरामांना राज्याभिषेक होणार होता, पण विधिलिखित वेगळंच होतं. राणी कैकेयीच्या हट्टामुळं श्रीरामांना 14 वर्षाकरता वनवासाला जावं लागलं. राजा दशरथास त्याचं फार वाईट वाटलं. श्रावणाच्या माता पिता यांचा शापाचा परिणाम होणार होताच. पुत्रवियोगानं दशरथ राजांचं निधन झालं. आजोळी गेलेल्या भरतास परत आणलं गेलं. भरतास हृदयाशी धरून माता कैकेयी म्हणते, अरे तू शोक का करतोस? तू आता राज्याचा स्वीकार कर. आता तुझ्या राज्याभिषेकाच्या आड श्रीराम येणार नाही आहेत. कैकेयीचं हे बोलणं ऐकल्यावर भरताची तळपायाची आग मस्तकात गेली आणि तो माता कैकेयीला म्हणू लागला, वनिधाडियले का रघुनाथा, का तुझसी म्हणू मी माता, का तुझसी म्हणू मी माता. वनिधाडियले का रघुनाथा का तुझसी म्हणू मी माता वनिधाडियले का रघुनाथा का तुझसी म्हणू मी माता. श्रीराम कानना जावा सिंहासनी भरत बसावा. श्रीराम कानना जावा सिंहासनी भरत बसावा. वदता झडली ना जिव्हा वदता झडली ना जिव्हा तुझ राम सुखा दुखविता तुझ राम सुखा दुखविता. वनिधाडियले का रघुनाथा का तुझसी म्हणू मी माता का तुझसी म्हणू मी माता. अनुपस्थित असता येथ मांडिला काय आकांत. अनुपस्थित असता येथ मांडिला काय आकांत. सादिला मनीचा हेत खंतिना खेद तव चित्ता खंतिना खेद तव चित्ता. वनिधाडियले का रघुनाथा का तुझसी म्हणू मी माता का तुझसी म्हणू मी माता. पतिघातकी तू ना पत्नी सुतघातकी तू ना जननी. पतिघातकी तू ना पत्नी सुतघातकी तू ना जननी. जन्म जन्मीची तू वैरिणी जन्म जन्मीची तू वैरिणी. हाय माय लाभे भरता वनिधाडियले का रघुनाथा का तुझसी म्हणू मी माता. वनिधाडियले का रघुनाथा का तुझसी म्हणू मी माता. हे राजन को या भरता शोभित काननी आता. हे राजन को या भरता मी निघे काननी आता. शोधीन उर्मिला कांता जानकी वहिनी अन रघुनाथा जानकी वहिनी अन रघुनाथा का तुझसी म्हणू मी माता
वनिधाडी अलंकार गोनाथा का तुझसी म्हणू मी माता का तुझसी म्हणू मी माता का तुझसी म्हणू मी माता. वाचा. भरताने मातेची अशी निर्भत्सना केली आणि तो श्रीरामांना भेटायला गेला, पण श्रीराम काही परत आले नाही. वनवासात असताना मात्र श्रीराम गोदावरी तटी पंचवट इथे आश्रमात राहत होते. तेथे त्यांना रावणाशी एकनिष्ठ असलेल्या अनेक राक्षसांशी संग्राम करावा लागला. या बातमीने लंकाधिपती रावणास प्रतिशोध म्हणून सीतेचे हरण करण्याची तीव्र इच्छा झाली. त्याने मारीच राक्षसास हरणाचे रूप घेऊन रामाचे आश्रमी पंचवटीस पाठवले. स्वाभाविकरित्या सीतेचे लक्ष सुंदर अशा कांचन मृगाकडे ओढले गेले. तो कांचन मृग हवा म्हणून तिने रामाकडे हट्ट धरला आणि ती रामास विनवू लागली. कांचन मृग बघता भुलले, कांचन मृग बघता भुलले, मन मोहून गेले, मन मोहून गेले. सादर करीत आहे असावरी. कांचन मृग बघता भुलले, कांचन मृग बघता भुलले, नाथा मन मोहून गेले, नाथा मन मोहून गेले. मृग सुंदर दिसतो भारी, भटकतो कसा कातारी. मृग सुंदर दिसतो भारी, भटकतो कसा कातारी. अति चपळ पळे तो दूरी, हे चित्त तयावरी सडले, मन मोहून गेले, नाथा मन मोहून गेले. द्या मज तो रघुकुल दीपा, द्या मज तो रघुकुल दीपा. मी पाळीन प्रेमे भूपा, मी पाळीन प्रेमे भूपा. संगतीत तारीन तापा, हे रत्नची जडू आढळले, मन मोहून गेले,
दैत्याचे रूप धारण केलेल्या मारीचाचा वध केला. आश्रमाकडे परतताना त्यांना वाटेतच लक्ष्मण भेटला. रामाने विचारले, लक्ष्मणा, तू जानकीस एकटे सोडून आलास? तेव्हा लक्ष्मणाने सीतेच्या रामशोधाच्या अतिआग्रहाने त्यास आश्रम का सोडावा लागला हा वृत्तांत कथन केला. दोघा बंधूंना सीता आश्रमात दिसली नाही. तिला कोणीतरी पळवून नेले आहे असे त्यांच्या लक्षात आले. सीता वियोगामुळे श्रीराम अत्यंत दुःखी झाले. निर्विकारी सदा परमानंद स्वरूप असलेले श्रीराम सामान्य माणसासारखे शोक करू लागले. सीतेस विनवू लागले, वद प्राणप्रिये तुझ शोधू कसे, वद प्राणप्रिये तुझ शोधू कसे, मज सांग जानकी राहू कसे. मद प्राण प्रिये तुझ शोधू कसे, शोधू कुठे, मज सांग जानकी राहू कसे. तुझ वीण जानकी राहू कसे, राहू कसे, मज सांग जानकी राहू कसे. तुझ वीण जानकी राहू कसे. सम्राज्ञी तू राजकन्यका, प्रारब्धी तव वनवासच काम. विरह दुःख हे दुःखातच का, थरथरे तनु ही कापतसे, कापतसे, मज सांग जानकी राहू कसे. तुझ वीण जानकी राहू कसे. प्राण सखी मम असेल दुःखित, सौमित्रा अन मज हाकारित, असेल कोठे ही आक्रंदत, नीरलोचनी दाटतसे, दाटतसे, मज सांग जानकी राहू कसे. तुझ वीण जानकी राहू कसे. वसावचित घाला पडला, आज जीवन द्रुम उन्मळला. सर्वस्वी हा घात दाहला, काही दिशी मग उदास भासे, उदास भासे. मज सांग जानकी राहू कसे. तुझ वीण जानकी राहू कसे.
सहवेनाहा वियोग दारुण प्रिया मैथिली माझे जीवन प्रिया मैथिली माझे जीवन सूर्य राहिका प्रकाश सोडून सखे येई तू हाके सरसे मज सांग जानकी राहू कसे तुझवीण जानकी राहू कसे साहू कसे राहू कसे श्रीरामा तव चरित कहाणी श्रीरामा तव चरित कहाणी जीवनी अमृत नयनी पाणी जीवनी अमृत नयनी पाणी श्रीरामा तव चरित कहाणी जीवनी अमृत नयनी पाणी जीवनी अमृत नयनी पाणी ब्रह्मांडाचा अधिपती असुरी दुःखातीता दुःख जीवनी विरह पत्नीचा तुझ्या शिक्षणोक्षणी श्रीरामा तव चरित कहाणी जीवनी अमृत नयनी पाणी जीवनी अमृत नयनी पाणी निर्विकारी तू विकारी होशी लाघव विश्वासे नाविसी येथ जन्मुनी भारत भुवनी येथ जन्मुनी भारत भुवनी श्रीरामा तव चरित कहाणी जीवनी अमृत नयनी पाणी जीवनी अमृत नयनी पाणी दुष्ट रावणा तू मारी आले दुष्ट रावणा तू मारी आले दुःखमुक्तचा सकला केले दुःखमुक्तचा सकला केले अभूत विक्रमा दाखवूनी रणी श्रीरामा तव चरित कहाणी श्रीरामा तव चरित कहाणी जीवनी अमृत नयनी पाणी जीवनी अमृत नयनी पाणी कर्तव्याची तुला थोरवी यास्तव त्यागेसे राज्य हे भूमी कर्तव्याची तुला थोरवी यास्तव त्यागेसे राज्य हे भूमी
वर्णू केवी तुझ गुण खाणी विमल वर्णिते तुझ गुण खाणी जीवनी अमृत नयनी पाणी जीवनी अमृत नयनी पाणी श्रीरामा तव चरित कहाणी जीवनी अमृत नयनी पाणी जीवनी अमृत नयनी पाणी श्रीराम 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 पुन्हा एकदा श्यावर मी रामचंद्र की तुलसी आपण सर्वांनी तुलसी राम मंदिरातल्या कार्यकारी मंडळींचे